ओम नमो भगवते वासुदेवाय. नवम स्कंद चतुर्थाध्याय. चौथ्या अध्यायामधला 9वा स्कंद मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय 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 भार्गव रामा परशोधरा क्षत्रिय दमना रेणुका सुता जामदग्ना भृगु कुलभूषण कुलपुरुषा पुरुरवा उर्वशीचे 6 सूत त्यातील 5वा विजय नामक त्याच्या वंशात 9वा पुरुष कुशांबू राजा जाहला. कुशांबूचा तनय गाधी त्याची कन्या सत्यवती तिला मागणी घालायासी रुचिक भार्गव पातला. गाधी राजा विचार करी कन्या माझी रूप सुंदरी रुचिक ऋषी जटाधारी जोडावे रूप होईल. जरी स्पष्ट नाही म्हणावे यासी तरी देईल हा शापासी. भार्गव कुळीचा हा तामसी स्वभाव त्यांचा विदित असे. गाधी म्हणे माझा पण ज्याचा एकच काळा कान शुभ्र वर्ण चंद्रा समान सहस्र घोडे मज द्यावे. ऐसे सहस्र घोडे आणून देशी तरी सत्यवती देईन तुझसी. रुचिक म्हणे अवश्य त्यासी बोल आपला पाळावा. वरुणाकडून सहस्र अश्व आणून दिले गाधी राजास तेने पाळले वचनास. सत्यवती दिली रुचिकाशी. सत्यवती आणि तिची जन्नी विनवी रुचिका लागोनी निपुत्रे कामी दोघी जणी उपाय काही करावा. मंत्रवेत्ता रुचिक मुनी 2 प्रकारच्या मंत्रांनी ठेविला चरू शिजवूनी आपण गेला स्नानाशी. गाधी पत्नी झाली शंकित 2 भिन्न चरू किमर्थ सत्यवतीचा असेल श्रेष्ठ म्हणून तोची भक्षिला. आपला चरू सत्यवतीशी देती झाली भक्षयासी तव तो पातला रुचिक ऋषी विपरीत बघोनी म्हणे. सत्यवतीशी ब्रह्मवेत्ता पुत्र व्हावा ब्राह्मण्यात आणि सासूशी शास्त्र धरता पुत्र व्हावा क्षत्रिय. मंत्र योजनी भिन्न भिन्न चरू सिद्ध केले म्या 2 विपरीत पावले वर्धमान फळही विपरीत पावला. सत्यवतीस होईल दंडधारी तिच्या मातेशी ब्रह्मविचारी. सत्यवतीने प्रार्थना केली म्हणे चूक माझी नसे. पत्नीने अपराध जाणोनी रुचिक देई आशीर्वाद. तुझला पुत्र होईल ब्रह्मज्ञ पौत्र होईल शस्त्रधारी. म्हणून गादीचा विश्वामित्र सूत झाला महातापस आणि सत्यवतीचा पौत्र क्षत्रवतीचा भार्गव राम. सत्यवतीस झाला जमदग्नी त्याची पत्नी रेणुका नामनी. धन्यपतिव्रता शिरोमणी आणि पाणी पदरात तिशी झाले वचुमत आदी सूत त्यातील धाकुटा तो सर्वात. परशुराम भार्गवख्यात ईश्वरांश म्हणती त्या हैद्य कुळीचा राजा अर्जुन तेने दत्त केला प्रसन्न. सहस्रभाऊ घेतले मागोन आणि दुर्दम्य शरीर बळ. इंद्रियांची अकुंठित शक्ती तेज पराक्रम आणि संपत्ती अजिंक्य असावे कीर्ती वर मागितला दत्ताशी. ऐसा उन्मत्त सहस्रा अर्जुन बाहुनी नर्मदा प्रवाह अडवून स्वस्त्रियांसह वर्तमान जल क्रीडा करी उन्मत्तपणे. एकदा ऐसे अडवत्ता पाणी रावणाचे शिबिर गेले वाहुनी. तो प्रवर्तला निर्भत्सनी अर्जुने धरोनी नेले त्या. ऐसा सहस्रा अर्जुन शौर्यवंत एकदा आला जमदग्नी आश्रमात. जमदग्नीने स्वागत केले यथोचित कामधेनूच्या साह्याने. आश्चर्य वाटले सहस्रार्जुनासी म्हणे जमदग्नी आश्रमवासी. एवढे साहित्य अवलंबिलेसी कैसे येणे मिळविले कळता त्यासी वर्तमान. उन्मत्तपणे सहस्रार्जुन कामधेनुसी गेला घेऊन महिष्मती नगरीशी. परशुराम येता आश्रमाशी तव हे वृत्त कळाले त्यासी. क्रोध आला बहुमानसी चालून गेला अर्जुनावर. महिष्पतीस जावोनी सैन्य मारिले 17 अक्षौहिणी सहस्रबाहू ही तोडोनी मस्तक उडविले अर्जुनाचे. कामधेनू घेऊन परत भार्गवाला आश्रमात. जमदग्नी म्हणे त्यास हे विपरीत त्वा केले. ब्राह्मणे असावे क्षमाशील तेने ब्रह्मतेज फाके सोज्वळ. ब्राह्मण असता दयाशील श्रीहरी त्यावरी संतोषे. व्हावयासी पापक्षालन तुवा करावे तीर्थभ्रमण. ऐसे पितृ आज्ञा मानून भार्गव गेला तीर्थाटना. एकदा रेणुका गंगेसी गेली पाणी आणयासी. तेथे चित्ररथ गंधर्वासी पाहे खेळता जलक्रीडा.
इच्छा उपजली तिच्या मानसी आपण जलक्रिया करावी ऐसी. तेने विलंब लागला ती असे आश्रमासी परतण्या. विलंब कारण जमदग्नी जाणता झाला अंतर्ज्ञानी. सांगे पुत्राशी बोलावणी मातृ शिरच्छेद करण्याची. पुत्र करता मनी विचार माता हे परमदैवत. साचार पितृ आज्ञा पालन विचार म्हणून निस्तब्ध राहिले आधीच क्रुद्ध ते जमदग्नी. आज्ञाभंग करता पुत्रांनी बोलोनिया शापवाने निज पुत्राशी मारिले. तो आला परशुराम पित्यास करता जाला प्रणाम. जमदग्नी म्हणे आज्ञापालन करशील काय भार्गवा तुझी ही जननी. रेणुकापती व्रता शिरोमणी वासना उद्भवली तिचे मनी म्हणून प्रायचित्त देतसे. रेणुकापती व्रता शिरोमणी रेणुकेविषयी सांगताय. म्हणून तुझ्या बांधवासी म्या आज्ञा पेले माराई जशी. त्यांनी न ऐकले मम बोलासी म्हणून पावले पंचत्व. पितृ आज्ञा पालनी तत्वर जरी तू असशील माझा कुमार. मातेचा शिरच्छेद करीत सत्वर भार्गव म्हणे आज्ञा जैसी. हाती परशु घेऊन शिरच्छेद केला तक्षणी प्रसन्न झाले जमदग्नी. म्हणती मागवर आता पितयासी म्हणे परशुराम आपले सामर्थ्य जी गहन. माता आणि बंधुजन करी जिवंत तात्काळ. हाची मजला द्यावावर आणि क्रोध त्यागावा सत्वर. माझा ऐकावा जी विचार तथास्तु म्हणनी जमदग्नी. माता आणि बंधुजन तात्काळ बैसले उठून न राहिले पूर्वस्मरण. क्रोध जमदग्नीने त्यागिला. सहस्रार्जुनाचे 10,000 सूड घेण्या टपले कुमार. राम गेला आश्रमाबाहेर ऐसे जाणून पातले. आश्रमी माजला हाकार जमदग्नीचे कापले शिर. आश्रम विध्वंस करुनी फार महिष्मतीस परतले. ऐकोनिया मातेचे रुदन शीघ्र पातला भार्गव राम. विदारक दृश्य पाहून क्रोधायमान बहु झाला. पितृवधाचा सूड घेण्यासी चालो निघेला महिष्मतीसी. रणी मारिले अर्जुन पुत्रांसी 10,000 होते जे. क्षत्रिय मारले तेने बहुत मुंडक्याचा रचला तेने पर्वत. रक्तांचे वाहू लागले पाट 9 डोह भरले रक्तांनी. परत आणले पितृशेर मस्तक ठेवून धडावर. केला अर्ध्व देईक संस्कार पितृऋण फेडियले. व्हावया पाप विमोचन भार्गव राम करी यज्ञ. सर्व दिशांचे केले दान झाले क्षालन पापाचे. पूर्व दिशा दिली होत्याशी दक्षिण दिली ब्रह्मयासी. पश्चिम दिली अध्वर्युसी उत्तर दिली उद्गात्या. मध्य भाग दिला कश्यपासी आर्यावर्त उपद्रट्याशी. शेष भाग सभासदासी देऊनी झाला उत्तराई. सरस्वतीत केले अवभृत स्नान तेने झाले पाप क्षालन. सूर्य ऐसा दे दीप्यमान भार्गव शोभे निज तेजने. पुढील मन्वंतराव भार्गववर वेदमार्ग प्रवर्तक होणार. सद्य महेंद्र पर्वतावर जाऊन या राहिलासे. धन्य भृगूचे कुळ हे थोर. जेथ विष्णूने घेऊन अवतार. पृथ्वीचा हलका केला भार क्षत्रिय मारुनी निज शौर्ये. आता पुनरपी सावधान होऊन ऐका सोमवंश वर्णन. ज्या वंशात झाले निर्माण पांडव आणि यादव. पुरुरव्याचा दुजा पुत्र आयु ऐसे त्याशी म्हणत. नहुषा आयुचा ज्येष्ठ सूत इंद्रपद पातला. निज भाग्य इंद्रपदाची होती प्राप्ती. नहुषाची फिरली मती इंद्राणीची व्हावी प्राप्ती. ऐसे इच्छा निज मनी तेने होऊन अधपतन. अजगर योनी पावला यबजान. त्याचा पुत्र ययाती सगुण राजावरी बैसविला. ययातीच्या भार्या दोन्ही शर्मिष्ठा आणि देवयानी. एक क्षत्रिणी दुजी ब्राह्मणी. कथा ठाऊक सकळांशी. वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा. देवयानी शुक्राचार्याची सुता. उपवनात सरोवरी क्रीडत असता शंकर जात गगनपंथी. ते पाहुनी गडबडीत शर्मिष्ठा नेसली देवयानीचे वस्त्र. देवयानी होती गर्विष्ठ अपशब्दे बोलली तिज लागी. पहा या बटकीचे धार्ष्टय गुरुकन्येचे नेसले वस्त्र. आम्ही भृगु कुळीचे ब्राह्मण श्रेष्ठ. शुक्राचार्य माझा पिता. शुक्राचार्याचे तपस सामर्थ्य. उषपर्व्याचे राज्य सुखे नांदते.
तू माझे वस्त्र नेसले कैसे, जैसा पुत्रीने हवीर भाग. ऐसा ऐकोनी दुरुत्तरे शर्मिष्ठेचे अंतर दुखावले. तिने दिली प्रत्युत्तरे, आम्हीच पोसले तुझ लागी. बलिहरणाकडे पाही कावळा, जैसा तुमचा आमचा पिंडीवरती डोळा. आशाळ भूत ब्राह्मणाची बाळा, वृथा गर्व वाहू नको. देवयानीचे वस्त्र सोडून दिले विहिरीत ढकलून. शर्मिष्ठा सखी सहवर्तमान गेली निघून मंदिरी. राजा ययाती नहुष पुत्र आला शिकारीस रानात. हिंडता झाला बहुत तृषार्थ, विहिरी निकट पातला. डोकावून पाहता विहिरीत, देवयानी दिसली वस्त्ररहित. आपला शेला दिला नेसण्यास, हात धरून काढली. देवयानीचे पाणी ग्रहण, विधी वंशात घडता जाण. तीही राजाशी घेऊन पित्याजवळ पातली. ऐकोनी वृत्तांत विशद, शुक्राचार्य झाला खेद. म्हणे पौरोहित्य हे निंद्य, धान्य वेचून खाणे बरे. सवे कन्येसी घेऊन शुक्राचार्य निघाले तेथून. रायासी कळता वर्तमान, विनवी परोपरी शुक्रासी. शुक्राचार्य म्हणे वृषपर्याशी, म्या राहावे ऐसे वाटे तुझसी. तरी मान्य करणे अटीसी, देवयानी घालील जी. राजा दक्ष प्रजापालांनी म्हणे शुक्राचार्य जाता त्या जोनी. दैत्य पक्षीयांची होईल हानी, अट मान्य करणे बरे असे. तव अट सांगे भार्गव कुमारी, शर्मिष्ठेची अभिमान भारी. ती व्हावी माझी किंकरी, जव मी जाईल पतिग्रही. अवश्य म्हणे दैत्यनाथ, त्यागच केला प्रजाहितार्थ. धन्य पूर्वीचे राजे होत, निज स्वार्थ नेनती प्रजेस्तव. ययाती आणि देवयानी यांचे लग्न लागले मंगलदिनी. देवयानीची दासी म्हणून निज सवे गेली शर्मिष्ठा. देवयानीशी पुत्र झाले दोन, यदू आणि तुर्वसू. म्हणून यदूचे कुळी भगवान कृष्ण 46वा वंशज. एकदा शर्मिष्ठेशी पाहून एकांती, ययाती लुब्धता तिजवरती. विवाह केला गंधर्वरीती, ठाऊक नव्हते कुणासही. शर्मिष्ठेचे पुत्र तीन, पुरु अनु द्रुह्यू म्हणून. त्यातील राजा पुरुजान, कौरव पांडवाचा मूळ पुरुष. पुरुच्या 41व्या पिढीत युधिष्ठिर अर्जुन पांडव ख्यात. अभिमन्यू हा अर्जुन सूत, त्याचा पुत्र परीक्षित. असो परीचा मागेल मात, देवयानीसी कळले अकस्मात. शर्मिष्ठा ही आपली सवत, पुत्रही तिला जाहले. ययातीसी टाकून देवयानी गेली पितृग्रही निघोनी. पित्याशी सांगितली कहाणी, शुक्राचार्य रागवला. ययाती आला समजावयासी, शुक्राचार्य शापी तयासी. म्हातारपण येईल तुझशी, कामोन्मत्त असशी तू. ययातीने करता बहु विनवणी, शुक्राचार्य बोलले उशापवानी. तुझी जरा घेऊन कोणी, तारुण्य तुझला अर्पील. तरी तुझं येईल तरुणपण. ययाती मनी झाला खिन्न, पाचही पुत्राशी पाचारून. म्हणे जरा घेऊन तारुण्य द्या. अहो विषयांचे लोलिंगत, विषय भोगोनी न होती तृप्त. भोगे भोग न उपशमत, एक विवेक आवश्यक. यदू आणि चारी कुमार म्हणती बोलता अगोदर. वार्धक्याम्हा आले जर, विषय केव्हा भोगावे. ययाती निर्लज्ज कामहत, पुरु या कनिष्ठ पुत्रा पुसत. तव तो धन्य पितृभक्त, म्हणे जरा येईन मी. पित्याच्या मनातील गोष्ट न सांगता वागतो इष्ट. त्या पुत्रास मानले श्रेष्ठ, परंपरास पात्र तो. पितृआत्मा अश्रद्धेने मानी, जाणावा तो कनिष्ठ म्हणून. अनिच्छेने पालन करी, अधम तो अवज्ञा करी. ययाती पावला तरुणपण, विषयभोगी झाला रममान. अंती विवेक होता निर्माण, म्हणे मूर्ख मी विषयासक्त. धिग मी झालो विषयासक्त, धिंग मी झालो कामनी जित. काम भोगे काम न उपशमत, जैसे ओतता घृत अग्नी माझी. विषय तृष्णेचे सदा तृषित, त्याचे कधीही न होय हित. जित काम जो तृष्णारहित, तोची सुखमय त्रैलोकी. माता कन्या अथवा बहिणी, त्यांच्या सवेन बैसावे एकासनी. इंद्रिय हा बलवान जानोनी, विद्वान ही होय भ्रष्ट येणे. पश्चातापे होऊन अनुतप्त, पुरुषी तारुण्य दिले परत. सार्वभौम राज्य देऊनी त्यास, राज्य वाटले निजपुत्रा. अग्नेय प्रवेश दिला द्रव्यूला, दक्षिण प्रदेश दिला यदूला. पश्चिम दिला तुर्वसूला.
उत्तर दिली अनुप्रती. सर्व संघाचा त्याग करून एकांतवासी सेवी वन वासुदेवी लावले मन ययाती पावला उत्तम गती सकळ उत्तम गती सगची गती सकळ पुण्याची पुण्यफळ प्राप्ती तो हा महाराज ज्ञानमूर्ती सखा माझा ज्ञानेश्वर यदुकुलांचे कुलभूषण तो श्री भगवान श्रीकृष्ण त्या पवित्र सोमवंशाचे कथन संक्षेपाने सांगत असे. श्री ज्ञानेश्वराचा चरणदास संतांचे पायीचा पायपोस सकळ शब्दांचा घडोन्यास मौने वानू श्रीकृष्ण इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते नवम स्कंदे सोमवंश वर्णने भक्तवचरित तथा ययाती देवयानी कथाकथन नाम चतुर्थोध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.